तर पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याला सुरुवात होत आहे. दहिसर विपक्ष तिसगाव. एक महत्वपूर्ण लढत बलाढ्य संघामध्ये आपापल्या परिसरातील निश्चितच दादा संघ दहिसर आणि तिसगाव. तर दोन्ही संघाचं 12व 12th मॅच यायचं. तिसगाव संघाचा 12वा खेळाडू यायचा. नाणेफेक जिंकले दहिसर संघाने. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गोलंदाजी मार्कवर अजय पाटील. स्ट्राइक एंडवर सागर गायकवाड. नॉन स्ट्राइक एंडला त्याला साथ देतील ऋषभ गायकवाड. चांगली जोडी कट करतायत चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतो थर्ड मॅनच्या दिशेने. दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात मात्र चेंडू थांबणार नाहीये. पहिल्या चेंडूवरती दमदार आगास करत असताना सागर गायकवाड. गुड शॉट. तर अजय पाटीलचा पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं. चौकाराने आगास करतोय सागर गायकवाड. खूपच चांगला गोलंदाज, खूपच चांगला फलंदाज आहे सागर. बाजूने जर विचार केला तर अजय सुद्धा तेवढाच चांगला गोलंदाज. खूप चांगला बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र दिशेपासून भरकटतायत, पंचाकडे वळतात. अवंतर धाव संख्येत भर. एक चेंडू आणि 5 धावा बिनगडी बाद. तिसगाव संघाच्या माध्यमातून खूपच चांगली सुरुवात. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करतील. सागर साठी ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा तेवढा चांगला संपर्क होत नाहीये. तोवर क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल. तो फक्त एक धाव. स्ट्राइक एंडवर प्रथमच येतोय फलंदाज ऋषभ. दोन चेंडूचा खेळ झाला पहिल्या षटकातील. धाव संख्या 6 धावा. आपापल्या परिसरातील निश्चित दोन मातब्बर संघ. दहिसर संघाचा विचार केला तर मकर संक्रांत चषक निलजय इथे खूपच चांगली कामगिरी राहिली आहे. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राइक एंडवर ऋषभ इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. तर चेंडूची लाईन समजत नाहीये आणि यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती. 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या धाव फेल कर पाहू शकतो. 6 बिनगडी बाद 6. चांगली सुरुवात तिसगाव संघाच्या माध्यमातून. दहिसर विपक्ष तिसगाव ही लढत आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत तर उडला 38 सर्कलच्या. थोडंसं फंबलिंग होते क्षेत्ररक्षकाची मात्र अतिशय चांगला झेल तिथे. पहिला धक्का लागतोय तो तिसगाव संघाला. ऋषभ बॅक टू द पवेलियन. तर पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला अजयच्या. त्यानंतर मात्र काय कमबॅक राहिला अजयचा. पुढच्या 3 चेंडूंवरती फक्त एक धाव खर्च करतोय आणि ऋषभच्या खेळीचा अंत तो पाहायला मिळालाय अजयच्या गोलंदाजीच्या मार्फत. 4 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या धावफलक आउट सिरवली आहे 6. स्ट्राइक एंडवर आता मात्र सागर गायकवाड. पुढचा चेंडू होता. संधी होती सागरकडे मोठा फटका खेळण्याची मात्र गॅप मध्ये चेंडू पाठवलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू फील्ड करतील. तोवर 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावा जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ झाला पहिल्या षटकातील. एक गडी बाद 8. अतिशय चांगली भूमिका इथे जलपेश यांच्या माध्यमातून. यानंतरचा सामना असणार आहे आज विपक्ष मोठा गाव
जल्पेश आमच्या सोबत निश्चित स्कोरच्या भूमिकेत चांगलं सहकार्य, धन्यवाद जल्पेश. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील चेंडू पुन्हा हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय तिथे गोलंदाज आणि चूक घडते अजयकडनं तिथे. आणि सागर गायकवाड सारख्या फलंदाजाचा झेल तिथे निश्चितच निसटलाय. कुठेतरी मागणं होऊ शकतं हे समीकरण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहू शकतो 8. खूप चांगलं सहकार्य आम्हाला गणेश भगत यांच्या माध्यमातून सुद्धा लाभतोय. गोलंदाज येतोय सुमित. दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज सौरभ प्रथम स्ट्राईक एंडवर पाहतोय आपलं. दुसऱ्या षटकात पहिला चेंडू निर्धाव तिथे हाताळत असताना गोलंदाज सुमित. सुमित सुद्धा एक चांगला यंगस्टर आहे, खूप टॅलेंटेड यंगस्टर आहे. खूप कमी वयात चांगली गती आपण पाहू शकतो. अंडर-21च्या माध्यमातून खूपच चांगलं खेळ राहतं सुमितचं. आता मात्र सिनियर संघात सुद्धा त्याची वर्णी लागली. पुन्हा एकदा चांगला चेंडू, लाईन पाहावी लागेल. आता मात्र पंच आमच्याकडे वळतायत. अवंतर धाव संख्येत तिथे एका धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. चांगलं सहकार्य आम्हाला गणेश भगत यांच्या माध्यमातून लागतोय. गुणलेखकाच्या भूमिकेत पाहू शकतो गणेश आणि जल्पेशला. दोघं सुद्धा जीटीसीचे मेंबर आहेत. जल्पेश स्वतः ओनर आहेत. दुसऱ्या बाजूने सुमित. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. लाईन सुद्धा उत्तम आहे आणि दुसरा चेंडू निर्धाव येतोय सुमितच्या षटकातील. चांगली बॉलिंग. धावसंख्या 9 या आकड्यावरती निश्चित स्थिरावली. तिसगाव संघ प्रथम फलंदाजी करत असताना थोडासा बॅकफुटवर कुठेतरी आपण पाळा बघतोय. तिचे चांगलं वेग झेल आहे हवेत. तर सौरभच्या खेळाचा तिथे अंत होतोय. त्याचे सोपा झेल देऊन परतले. काय गोलंदाजी करतोय सुमित. अँगल देत आहे चेंडूला. चेंडू खूप वळण घेतो टप्पा पडल्यानंतर. नवीन फलंदाज जातोय मैदानात विजय. दुसऱ्या बाजूने विचार केला नॉन स्ट्राईक एंडवर सागर. एका चौकऱ्याच्या साह्याने खेळतायत. एक जीवदान सागरला मिळालाय. गोलंदाज सुमित. आता मात्र चांगला चेंडू. अलॉंग द स्विंग खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीप स्क्वेअर लेग मध्ये. जोपर्यंत चेंडू उचलतील पिक करतील तोवर फक्त एक धाव. सागर येतोय स्ट्राईक एंड वरती. पहिली धाव बॅटने येते या षटकात. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झाला दुसऱ्या षटकातील. आउटस्टँडिंग बॉलिंग परफॉर्मन्स बाय सुमित. पहिल्या 3 सामन्यात विचार केला तर दातुली संघाचा भावेश त्याने इम्प्रेस केला आपल्या गोलंदाजीने. तो सुद्धा एक यंगस्टर. मात्र सुमित ओहो यॉर्कर लाईनचा चेंडू होता. सन्मान देत त्या चेंडूला 38 सर्कलच्या चेंडू फील्ड केला गेला तिथे. शॉट मिड ऑफच्या दिशेने. पूर्वी फक्त एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. डबल फिगर्स मध्ये. स्ट्राईक एंडवर विजय. सुमित टू विजय. शॉर्ट पे चेंडू होता. भिरकाव दिला. आता चुकी करतोय तिथे सुमित. शॉर्ट चेंडू दिला होता
आणि अतिशय सोप्या रीतीने चेंडू पाठवलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी षटकार. नवीन गोलंदाज येतो मैदानात महेंद्र. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहू शकतो 17. क्रिकेट मधला एक अशुभ आकडा निश्चित मानला जातो. 17 पे खतरा, 2 गडी बाद. तर खतरा कोणत्या संघाला असेल? एका बाजूने विचार केला तिसगाव चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय सातत्याने पहिल्या षटकापासून, मात्र दहिसर संघाचे गोलंदाज कोणत्या प्रकारची संधी देत नाहीत. शेवटचा चेंडू थोडासा शॉट होता सुबीचा आणि लगेचच फायदा निश्चित उठवलाय फलंदाज विजयने. आपल्या खेळीत एक षटकाराची नोंद केली आहे. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, सागरसाठी मेजवानी होती, फेकून दिलाय चेंडूला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 6 धावा, गुड शॉट. उदाहरण मिळाला होता त्या सागरच्या बॅट मध्ये. आपण पाहतोय षटकार. गोलंदाजी मार्कवर महेंद्र अंडर प्रेशर असणार आहेत, कारण पहिल्या चेंडूवर षटकाने स्वागत केलं सागरने. गोलंदाज महेंद्रचा पुन्हा एकदा महेंद्र गोलंदाजी मार्कवर. विकेट. दुसरा चेंडू सुद्धा फेकून दिलाय. आता मात्र मिड विकेटच्या डोक्यावर चेंडू पाठवलाय 6 धावांसाठी. बिग शॉट, बिग हिट. एकोणतीस धाव संख्या पाहू शकतो आपण धावफलकावरती. सागरचा विचार केला पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर 4 चेंडू सागर शांत होता, त्यात एक झेल सुद्धा उडवला होता. आता मात्र आग उघडणारी फलंदाजी करतोय सागर. बघा प्रेशर पाहू शकतो आपण गोलंदाजावरती. लाईन दिशे निश्चितच भरकटतायत गोलंदाज आणि स्क्वेअर चेंडूचा मारा केला जातोय तिथे. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. दोन गड्यांच्या मोबदल्यात 30 धाव संख्या आपण पाहू शकतो. 30 गाव संघ फलंदाजी करतात. 2 चेंडू 2 षटकार आल्यात. फुलटॉस चेंडू आहे. आता मात्र कव्हर्सच्या दिशेने आपण पाहू शकतो चेंडू निघून जातो. 1 टू बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी गुड शॉट. तर शेवटच्या चेंडूवरती झेल निसटला होता. ती चूक आता त्या गोलंदाजाला निश्चित आठवत असेल. चालू असलेल्या तिसऱ्या षटकात 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 34. अतिशय चांगला चेंडू, चांगला कमबॅक करतो आता गोलंदाज. वाईड यॉर्करचा मारा केला गेला होता तिथे. 3 चेंडू नंतर येणारा हा निर्धाव चेंडू महेंद्रच्या स्पेल मधला. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 34. 34 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. अशी परिस्थिती आपण पाहू शकतो. तिसगाव संघाची चांगली फलंदाजी होतीये सागरच्या माध्यमातून. आता तेवढा चांगला कमबॅक सुद्धा करतोय महेंद्र. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, फेकून दिलाय चेंडूला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी षटकार.
40 या आकड्यावरती आपल्या संघाला तिसरा षटकार बघतोय आपण सागरच्या बॅटमध्ये. शेवटचा चेंडू या षटकातील शॉर्ट चेंडू होता. चेंडू उचली घेत नाहीये टप्पा पडल्यानंतर आणि निर्धाव चेंडूच्या संघावरती षटक समाप्तीचा इशारा येतोय पंच रणदीप पाटील यांच्याकडनं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर विचार केला तर 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली सुरुवात तिसगाव संघाच्या माध्यमातून आता पाहू शकतो. न करतात सामना फास्ट खेळवायचा कारण वेळ खूप कमी आहे. अद्यापही आपण पहिल्या तिसरा सामना खेळतोय. आजच्या दिवसातील 4था सामना पाहतोय. गोलंदाजी मार्कवर मात्र पाहू शकतो सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक दुसरे षटक आणि सांघिक 4थं षटक. सुमितच्या माध्यमातून पाहू शकतो चांगली कामगिरी राहिली पहिल्या षटकात. एक षटकार जर वगळला तर फक्त 9 धावा खर्च केला या गोलंदाजाने आणि एक गडी सुद्धा बाद केला होता. तो सुमित आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहू शकतो. स्ट्रायकिंगवर विजय. ओव्हर पे चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. तिथे फलंदाज विजयला मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या धावफलकावर स्थिरावली. 4थ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 40 या आकड्यावरती 2 गडी बाद 40. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 4थं षटक मार्गस्थ. शॉर्ट पिच चेंडू दिलाय चेंडूला. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतोय. झेल होईल का नाही. निश्चित लॉंग चेंडू पाठवलाय चेंडूला 6 धावांसाठी. गुड शॉट. चांगली गोलंदाजी केली होती. त्या सुमितवर दुसऱ्या चेंडूवरती हल्ला चढवतोय फलंदाज विजय. कमबॅक करण्याचा निश्चित प्रयत्न राहणार आहे सुमितचा. चांगला गोलंदाज यंगस्टर आहे मात्र नो चेंडूचा इशारा आहे. पंचाकडनं बीमर होता. चेंडू ऑन साइडला वळत गेला होता. तिथे क्षेत्ररक्षक फील्ड करतील तोपर्यंत एकदा पूर्ण करतो. फ्री हिट असणार आहे. आमच्या पंच इशारा करतात. धन्यवाद पंच. फ्री हिट असणार आहे. सुमितचा हा तिसरा चेंडू. 2 चेंडू खेळ झालाय. धाव संख्या 48 48. पंच थांबवायचंय थोडं खेळ. दुखापट झालीये थोडं नॉन स्ट्राईक एंड बॅट्समनला. फ्री हिटचा चेंडू आहे आणि स्ट्राइक एंडवर हार्ड हिटर फलंदाज सागर गायकवाड. सुमित टू सागर. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. ओव्हर पे चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. चांगली संधी होती सागरला मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. सांगता होती तिथे
खूपच वेगाने टाकला होता हा चेंडू. गोलंदाज सुमित 3 चेंडूचा खेळ झालाय. सुमितच्या षटकात धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या तब्बल 48 धावा धावफलकावरती पाहू शकतो. सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट मॅच आज पक्ष मोठा गाव. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. खोदून काढला चेंडूला. दुसरा चेंडू सलग निर्धाव. काय कमबॅक करतोय गोलंदाज सुमित. सागरसारख्या फलंदाजाला शेवटचे 2 चेंडू निर्धाव हाताळतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावर सिरवली 48. 2 गड्यांच्या मोबदल्यात 30 गाव संघ चांगली कामगिरी फलंदाजीच होतीये. सुमित 5वा चेंडू. खूपच वेगवान चेंडू होता मात्र लाईन दिशा करतायत. पंच आमच्याकडे वळतील. धावसंख्येवर 49 धावा धावफलकावरती पाहतोय. सुमित आपल्या षटकातील अद्याप 2 चेंडू येणं शिल्लक असतील सुमितचे. चांगला लॉंग रनअप आहे सुमितचा. रनअप मध्ये थोडस चुकतायत सुमित. सुमित गोलंदाजी मार्कवर. कोलवाड्यात चेंडू होता. खोदून काढला. पुन्हा एकदा चेंडूला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक खूपच वेगाने चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. फक्त 1 धाव. 50 कंप्लीट होते. अर्धशतक लागतोय. सांघिक अर्धशतक 30 गाव संघाचं. चांगली फलंदाजी तेवढीच चांगली गोलंदाजी सुमितची. खूपच चांगला कमबॅक. शेवटचा चेंडू असणार आहे सुमितच्या षटकातील. क्षेत्ररक्षणात थोडस बदल करतात सुमित. शेवटचा चेंडू. ओहो, डायरेक्ट पॅडवरती आदलतो चेंडू. पंच दाखवत आहेत एक्झॅक्टली तिथे चेंडूची लेग स्टिक सोडून जाणारा होता. 4 षटकांचा खेळ संपतोय. चार षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली 51 धावा. 2 गडी बाद. स्लॉगवरचं षटक घेऊन येतोय दहिसर संघाच्या वतीने आकाश. सातत्याने चांगली कामगिरी आकाशी सुद्धा असते. डेप्थवर स्पेशलिस्ट आहे दहिसर संघाचा. शेवटचं षटक असणाऱ्या पहिल्या सत्रातील मोठ्या संघनायक जलपेश आमच्या सोबत आहेत. आज संघाच्या संघनायकाला विनंती करतो की नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. या षटकानंतर लगेच नाणेफेकी करून घेऊ इनिंग ब्रेक मध्ये. पहिल्या चेंडू शेवटच्या षटकातील लाईन पाहावी लागेल. एसची रक्षक तिथे थोडंसं फंबल होत आहेत. लाईन सुद्धा चुकीची आहे. पंच दंडित करतील निश्चितच. अवंतर धावसंख्येत भर. एका धावेने धावसंख्येत पोहोचेल 52. 52 ऑन द बोर्ड. चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहू शकतो. एक बॅटिंग स्कोर आतापर्यंत तिसगाव संघाच्या माध्यमातून चांगली फलंदाजी राहिली आहे. सागर गायकवाड अजूनही खेळपट्टीवर खेळतोय. ओरफे चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. लेगला तिथे क्षेत्ररक्षक होते. थोडीशी मिसफिल्ड होती. 1 धाव बसून 53 धावा. शेवटच्या षटकातील एका चेंडूचा खेळ झाला. 53 धावा धावफलकावरती तिसगाव संघाच्या वतीने. स्ट्राईकवर आता फलंदाज येतोय सागर. चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली. 14 चेंडू आणि तब्बल 31 धावांवरती खेळतो. वैयक्तिक फेकून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. खूप चांगला प्रयत्न त्याच्या क्षेत्राचा होता.
आता चेंडू थांबणार नाहीये. षटकाराचा इशारा येतोय पंचांचा. गुड शॉट. सागर गायकवाडच्या माध्यमातून एक चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज, चांगलं कॉन्टॅक्ट शेवटच्या षटकात. दुसरा चेंडू शॉर्टपिच चेंडू होता, भिरकावून दिला चेंडूला ऑन साइडला. गॅप आहे खूप मोठी तिथे. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न होता मात्र मिड विकेट लाईन क्लिअर करत असताना चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. खूपच चांगलं संगीत इतराच्या माध्यमातून आपण ऐकू शकता. 3 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या धावफलकावर जाऊन पोहोचली 63. और पे चेंडू होता, फेकून दिलाय चेंडूला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं हा येईल सागरच्या बॅट मध्ये. दुसरा षटकार. गुड शॉट. तर सागर अर्धशतकापासून फक्त 3 धावा दूर आहे. 17 चेंडू आणि 47 धावांची वादळी खेळी केली आहे. शेवटच्या षटकाचा जर विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 69. 69. आकाश 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि तब्बल 18 धावा खर्च करतोय. खूपच मागला आकाश तरतोय दहीसर संघाच्या बाजूने आपण पाहू शकतो. पाचवा चेंडू आपल्या षटकातील गोलंदाज आकाश. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. खोल चेंडू खोदून काढलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावांचा प्रयत्न असणार आहे. फेकी खूपच चुकीची. चांगलं बॅकअप तिथे लाभतंय. चेंडू गॅदर करता आला नाहीये मात्र चेंडू अडवलाय तिथे आणि 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या 71 आणि सागर वैयक्तिक खेळतोय 49 या धावसंख्येवर. 1 धाव पाहिजे निश्चित अर्धशतकासाठी. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक असणार आहे. संदप चषक 2021. सागर अर्धशतकात पूर्ण करेल का? चेंडू हवेत आहे. यष्टिरक्षक येतात वेगाने आणि सागर बाद होतोय. मोठा धक्का लागतोय तो 30 गाव संघाला. सागर बॅक टू द पवेलियन. केलं. हॅलो 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 मॅचिक हॅलो. धावसंख्येचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना 71 धावा लावतोय 30 गाव संघ धावफलकावरती आणि 72 धावांचं वेळ मोठं डोंगर ठेवलंय तो फलंदाजी करणाऱ्या संघासमोर.
आयोजक मला विनंती करतात आज दे संघाचा संघनायक लगेचच यायचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेकी करण्यासाठी. तर सचिन पाटील यांना विनंती करेन की नाणेफेकी करायची. यानंतरचा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे. आज दे विपक्ष मोठा गाव. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आज दे विपक्ष मोठा गाव. तर सुरू असलेला सामना तर प्रथम फलंदाजी करत असताना 30 गाव संघ सागर गायकवाड काय खेळी केली आहे. तब्बल 49 धावा. एक धावेसाठी निश्चितच अर्धशतक राहिले सागरचं. मात्र काय बॅटिंग केली आहे. खूपच हार्ड हिटिंग बॅटिंग पाहिजे सागरच्या माध्यमातून. तर 71 धावांचा निश्चित डोंगर उभं केलंय. 72 धावांचं लक्ष ठेवलंय. तर कशा प्रकारे निश्चितच 72 धावांचा पाठलाग करेल दहिसर संघ ऐकूया आमचे साथी समालोचक शुभम राऊत यांना. हितेश पाटील दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा मनपूर्वक सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. तब्बल टीम समोर टार्गेट आहे ते म्हणजे 72 धावसंख्येचं. पहिल्या षटकात यावेळेस पहिलाच बॉल लॉफ केलाय. झेलची शक्यता सागर गायकवाडकडनं चूक होणार नाहीये आणि पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. मोठा फट पकडलाय बघा. घेतला. अप्रतिम कॅच पकडत असताना सागर आम्हाला माहिती आहे ते पहिल्या सत्रात देखील तब्बल 49 धावांची एक भरदार खेळी सागर गायकवाडने केली आहे. तिसगाव वर्सेस दहिसर दोन्ही टीम देखील जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. त्यामुळे ही मॅच डेफिनेटली 100% प्रेक्षकांना चांगली नक्कीच पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा रेडी. टार्गेट आहे टीम समोर 72 या धावसंख्येचं. अपील करतात आउट. बिग विकेट. ज्या पावलांनी मैदानाच्या बाहेर फलंदाज मिलिंद गेला त्याच्याच पाठोपाठ फलंदाज जयेश देखील मैदानाच्या बाहेर. आजदे विपक्ष मोठा गाव. टॉस जिंकला तो म्हणजे आजदे संघाने आणि टॉस जिंकून प्रथम स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि मोठा गाव टीमला आमंत्रित केले प्रथम फलंदाजी करण्यासाठी. काय सुरेख गोलंदाजी होते बघा. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे गोलंदाज आणि बघायचं इथे हॅट्रिक तो संपादित करेल का. मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मानाची सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा पाटील 11 संदप आयोजित एक भव्य दिव्य असं आयोजन स्पर्धेचा संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. गत वर्षी ज्याप्रमाणे या स्पर्धेचं आयोजन केलं होतं यंदाच्या वर्षात देखील ती स्पर्धा त्या थाटामाटाने पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण स्पर्धेमध्ये केलं जातं. गत वर्षी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट नव्हती. यावर्षी स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट झाली आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये अशाच या स्पर्धेचं रूपांतर मोठ्या स्पर्धेमध्ये होईल हेच मात्र चिरमात्र शंका नसेल. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 1 या आकड्यावरती. हॅट्रिक बॉल होता. त्या बॉलवरती मात्र 1 रन नेते घेत असताना फलंदाज राहुल ज्याच्या नावाने संघाला ओळखलं जातं तो राहुल मात्र मैदानामध्ये आला. यावेळेस अप्रतिम फटका इनफिल्डच्या वरून बॉल गेलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
दाखवला जयेशने. थोडासा बॉल पुढे फेकला होता आणि चेंडूची बॅट मात्र ऑफसाईड वळवली. फलंदाज जयेशने आणि या बॉलवरती मात्र 4 धावा त्याने वसूल केल्यात. दोन मोठे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. बॉलिंग मार्कवरती बॉलर पुन्हा एकदा ऋषभ. पहिला चेंडू आणखी एक फटका बघा. एका हातामध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न होता. इथे प्रयत्न प्रचंड केले होते परंतु प्रयत्नांना यश मिळत नाहीये आणि हा बॉल देखील गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. फलंदाज लवकर बाद झालेला त्याला माहिती आहे की मला माझ्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन हा खेळ खेळावा लागेल. या डावाला पुढे न्यावं लागेल आणि त्याच दिशेने मात्र जो खेळ करत असताना आम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या आतापर्यंत तब्बल धावफलकावरती 9 आकडेवारी पाहायला मिळते. पहिली ओव्हर पॉवर प्लेची. ऋषभ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस बघा बरोबर चेंडूला फेकले. बॅटाने पायाच्या मध्ये पिच केलंय चेंडूला. यॉर्कर क्रिकेटचा मात्र ब्रह्मास्त्र वापरला आणि यॉर्कर बॉल फेकणं देखील सोपं नसतं. असं आपल्याला वाटतं की यॉर्कर फेकणं सर्वात सोपं असतं परंतु कधी कधी यॉर्कर फेकायच्या नादामध्ये जर चुकून बॉल फुलटॉस गेला तर त्या बॉलवरती 100% कार्यक्रम होतो. त्यामुळे इथे यॉर्कर फेकणं हा भरपूर अवघड गोष्ट असते आणि तो मात्र इथे चेंडू फेकला. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिला फिनिश झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2-10 टीम दहिसरची. तब्बल 10 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. चांगली सुरुवात झाली आहे. 2 गडी देखील बाद झाले. दोन्ही टीम साठी चांगली सुरुवात झाली आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गौरव गायकवाडकडे चेंडू सोपवलाय. षटक क्रमांक 2 जणू की जो तिसगाव संघ काही वर्षापूर्वी थोडासा पाठीमागे होता परंतु या वर्षापासून तिसगाव संघाचं नाव देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर वरती आलंय आणि समोर देखील दहिसर. 2 मोठ्या टीम्स आहेत ज्यामध्ये 2 चांगले संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उतरतात तेव्हा नक्कीच एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. जो जिंकेल तो पुढच्या फेरीत प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला इथे त्या स्पर्धेला सोडावा लागेल. हो यावेळेस हा बॉल हवेत गेलाय. पुन्हा एकदा मिस टाइम बघायचं. उंची जास्त लांबी कमी. फिल्डर आहेत. वॉड कॅच. अप्रतिम झेल आणि फलंदाज बाद झालाय. आणखीन एक धक्का लागलाय टीमला. जयेश देखील तंबूच्या सगळे. स्वतःला बॅलन्स बघा किती सुरेख केलं. तर तोल जात होता तर तो सावरला.
या 53 धावा जर टीमला बनवायच्या असतील तर संघर्ष नक्की शेवटपर्यंत त्यांना करावा लागेल. प्रत्येक ओव्हरच्या पाठीमागे 17.66 सरासरी मेंटेन करावी लागेल ही मॅच जिंकण्यासाठी टीमला. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज येतो तो म्हणजे क्रमांक 3 मध्ये सौरभकडे बॉल सोपवला. आणखी पण गोलंदाज आता मात्र पॉवर प्ले संपला. 18 चेंडू 53 धावांची गरज. आहे फलंदाज राहुल. जोपर्यंत राहुल असेल खेळपट्टीवरती विजयाच्या अशा मुवमेंट पर्यंत असतील. पुण्याचा बॅट फिरवली आहे ओफनी सारखी ऑन साइडला, परंतु फिल्डर आहेत तिथे स्क्वेअर लेगला. फक्त आणि फक्त एक धाव टीमला मिळेल. एकापेक्षा जास्त नसेल बघा. तो जो झाला होता थोडासा खराब, परंतु इथे एकच धाव टीमला मिळेल. एकापेक्षा जास्त नसेल. एक रन संघ पुढे सरकतोय. आतापर्यंत 20 या आकड्यावरती धाव फलक पोहोचलाय. प्रत्येक बॉलवरती संघर्ष करावा लागेल. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका मारावा लागेल. आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल, जिद्द असेल तर 100% तुम्ही हा सामना जिंकाल. परंतु जर तुम्ही मॅच आता सोडली तर जिंकणं हे अशक्य आहे. येणारे 18 चेंडू 53 धावांची गरज होती. आता 17 बॉलमध्ये 52 धावांची टीमला विजयासाठी गरज असेल. यावेळेस फुल टॉस दिला ऑन साइडला. ताकद कमी, फिल्डर आहे, झेल टिपलाय आणि इथून आणखीन एक धक्का लागतोय. महेंद्र देखील तंबूच्या आश्रयामध्ये येतोय. तब्बल 5व्या क्रमांकावरती धक्के पे धक्का लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. हो हो हो, दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. वाघाची शिकार. आणि इथे राहुल त्या बॉलला बीट झाला आणि मात्र इथे दांड्या गुल केल्या गेल्या. ही ओळख असते डाव्या हाताच्या गोलंदाजाची, ज्यांच्याकडे नैसर्गिक शक्ती असते बॉल वेगाने फेकण्याची. त्यामुळे मात्र सातत्याने क्रिकेटच्या खेळावरती देखील लेफ्ट हँडेड बॉलरचं एक वेगळं अधिराज्य राहिलंय. आणि इथे मात्र हे दोन्ही गोलंदाज, पहिला बॉल देखील ऋषभ लेफ्ट हँडेड होता आणि इथे सौरभ देखील लेफ्ट हँडेड बॉलर आहे. त्यामुळे थोडंसं बेनिफिट या टीमला मिळतंय. महत्वाचं षटक काही गोलंदाजी करतात. आतापर्यंत 2 गडी बाद केलेत आणि हॅट्रिक बॉल असेल. आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का गोलंदाज सौरभ कडून. अप्रतिम बॉलिंग, उच्च दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते आपल्याला. ओ, गतीत परिवर्तन केलं आणि आणखीन एकदा यष्टी उद्ध्वस्त केली. टाळ्या वाजवा सौरभ साठी. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक संपादित करत असताना गोलंदाज सौरभ. तू चल मैं आया अशी अवस्था टीम दहिसर संघाची. कोणताही फलंदाज मैदानामध्ये थांबून जबाबदारीने खेळ करायला रेडी नाहीये. त्याचा फायदा मात्र टीम तिसगावला होतोय. आतापर्यंत जर आपण पाहायला गेलं तर टीमची टोटल धाव फलकावर आहे ती म्हणजे 20. म्हणजे अजूनही टीमला गरज आहे ती म्हणजे 52 धावांची. हा सामना जिंकण्यासाठी फक्त एक धाव खर्च केली आहे आणि 3 मोठे मोहरे टिपले जात आहेत गोलंदाज सौरभच्या माध्यमातून टीम दहिसरचे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस हा बॉल लाईन पावी लागेल. लेग स्टिकच्या नक्कीच बॉल बाहेर आहे. पंचाचा इशारा देतो म्हणजे व्हाईट बॉलचा. डाव्याचा गोलंदाज प्रचंड वेग आहे, फेक त्याच्याकडे आहे, वेगासोबत वेरिएशन देखील आहे आणि हा चेंडू थोडासा लेग स्टंपवरती फेकला गेला आणि पंचाने मात्र या बॉलला दंडित केलंय. व्हाईट बॉल. 21 धावा. विकेट एंट्री संपादित करत असताना गोलंदाज सौरभ या स्पर्धेतील. यावेळेस बघा अपील करतात पुन्हा एकदा पायचीची.
LBW ची अपील केली होती. मागोदर देखील उल्लेख केला की जेव्हा जेव्हा आपण LBW ची अपील करतो तेव्हा तेव्हा पंच मात्र 4 ते 5 गोष्टींचा निर्घुण विचार करतात. नेमका चेंडूचा टप्पा कुठे, टप्पा पडल्याच्यानंतर बॉल जातोय कुठे, हाईट फॅक्टर काय आहे आणि महत्वाचं म्हणजे बॅटकट आहे की नाही, हे सर्व मात्र पंच बघतात आणि त्यानंतर मात्र पायचीच्या अपील उचलून धरतात. गतीत परिवर्तन, गतीत मिश्रण, फिल्डर तिथे आहेत, बघायचं जेलपर्यंत पोहोचतील का. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, अप्रतिम, अविस्मरणीय, अप्रतिम झेल टिपलाय तिथे. कॅच ऑफ द डे, अप्रतिम कॅच, फलंदाज बाद. आणि 10 बॉल मध्ये आता मात्र गरज आहे 50 धावांची. प्रत्येक बॉल वरती 5 धावा माराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी टीमला. यावेळेस हा फटका हवेत फसलाय, समोर फिल्डर आहेत आणि इथे झेल टिपला जातोय आणखीन एक आणि टीमला लागतो आणखीन एक धक्का. संघ थोडासा बॅकफुटला आहे. दहिसर गौरव. हो, यावेळेस बघा पुण्याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे डॉट चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मार्गस्थ आहे मैदानामध्ये 4 आणि इथून थोडासा विजय दिशेने मार्गक्रमण करतोय तो म्हणजे तिसगाव संघ. आठ गडी आतापर्यंत टीमचे बाद झालेत. 9व्या आणि 10व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करतायत. हो, यावेळेस बघा मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय, प्रयत्न फसतोय आणि हा देखील मैदानामध्ये आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतोय. तिसगाव टीमने आता मॅच वरती त्यांचं अधिराज्य गाजवलंय. त्यांची पकड त्यांनी इथून मात्र मजबूत केली आहे. जरी ते गोलंदाज सर्वच बॉल लिगली डिलिव्हरी करतात, जर कोणताही चेंडू खराब फेकला नाही तर 100% हा सामना जिंकण्यापासून टीमला कोणी वाचू शकणार नाहीये. 5 बॉल झालेत, 1 बॉल ओव्हर मधला बाकी आहे. 1 to go. गौरव पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून बॉलिंग मार्क वरती रेडी झालाय. स्ट्राईकला बॅट्समन आहे. ओ, यावेळेस बघा अतिशय चांगला स्ट्रेट ड्राईव्ह आहे. फिल्डर आले तर चेंडूवरती, चेंडू मात्र फील्ड केलाय.
उचलून फेकतायत तोपर्यंत फक्त आणि फक्त टीमला धाव मिळेल ती म्हणजे एक. चिकी सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली आहे. ओव्हर संपली आहे. धावा झाल्या त्या म्हणजे मैदानाच्या आतमधून पाहायला गेलं तर 23 म्हणजे आता येणारे 6 चेंडू असतील आणि 6 बॉल मध्ये टीमला विजयासाठी गरज आहे ती म्हणजे 49 धावांची. अजूनही समीकरण भरपूर लांब आहे. अजूनही एक मोठा टार्गेट टीमला रचायचं आहे. शेवटचे 6 चेंडू असतील 6 बॉल मध्ये 49 धावांची गरज. चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती सागर गायकवाड येत आहेत या लास्ट ओव्हर मध्ये. 6 बॉल 49 धावांची गरज. बॅटने आज मात्र 49 धावा त्याने कुठल्यात वैयक्तिक सर्वाधिक जास्त धावा आजच्या दिवसातील सागर गायकवाडने कुठल्यात तो सागर गोलंदाजी मार्कवरती. इथे बघा अक्रॉस लाईन वन खेळण्याचा प्रयत्न होता. शफल झाले तर डायरेक्ट हिट करतील का आणि इथे डायरेक्ट हिट होत नाहीये. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव या बॉलवरती कंप्लीट केली जाईल. जेव्हा एक संघ पराभव होतो तेव्हा दुसऱ्या संघाचा मात्र विजय कधी होत असतो. त्यामुळे पराभवाला म्हणून खचून जायचं नाही. आणखी नवीन प्रयत्न नवीन आशेने पुढच्या स्पर्धेमध्ये उतरायचं असतं कारण की स्पर्धा भरपूर आहेत परंतु ही स्पर्धा तुम्हाला परत मिळणार नाही. डायरेक्ट 1 वर्ष तुम्हाला वाट पाहावी लागेल या क्रीडा स्पर्धेची. बॉलिंग मार्कवरती बॉलर पुण्यात रेडी ओव्हर द विकेट. ओ यावेळेस अपील केली आहे आउट. फलंदाज बाद आहे LBW. आणखीन एक धक्का लागला टीमला. आता मात्र शेवटची जोडी असेल मैदानामध्ये. शेवटचा फलंदाज असेल मैदानामध्ये. 9 धक्के आतापर्यंत लागलेत दहिसर टीमला. तर शेवटची जोडी मैदानामध्ये आहे आणि नवीन फलंदाज झालाय तो म्हणजे 11व्या क्रमांकावरती सोमनाथ. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे आणि बॉल अजूनही या षटकातले शिल्लक आहेत ते म्हणजे 4. खूप चांगली गोलंदाजी. जेवढी चांगली बॅटिंग केली टीम तिसगावने तितकीच चांगली त्यांच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. या मॅच मध्ये आता मात्र प्राण राहिलेला नाहीये. थोडीशी मॅच वन साइड झाली आहे. थोडा सामना एका बाजूला झुकलाय तो म्हणजे तिसगाव या संघाच्या बाजूला. शेवटचे 3 बॉल फक्त लिगली फेकावे लागतील या मॅच वरती. नक्की अधिराज जे आहे या मॅच वरती विजय मात्र त्यांनी पक्का केलाय तिसगाव टीमने. 11-11 खेळाडूंनी उच्च दर्जाचा खेळ दाखवला. झेल अप्रतिम टिपल्या. क्षेत्ररक्षण सुरेख केलं आणि त्याच्याच जोरावरती मात्र मॅचच्या दिशेने ते विजय दिशेने ते मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे बॉल शिल्लक आहेत या षटकातले 2 गोलंदाज सागरच्या. अजूनही टीमला गरज आहे ती म्हणजे 48 धावांची. यावेळेस ऑन साइडला बॉल फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. असतं तर मॅचचं थोडंसं चित्र काहीतरी वेगळं असतं. बघा आणखीन एक सूर्यप्रकाश खेळतात सोमनाथ आणि मॅच इथे मात्र जिंकली आहे ती म्हणजे तिसगाव संघाने. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक. आणि लगेच आपण इथे मॅच सुरू करणार आहोत. आजचे विपक्ष मोठा गाव. टॉस जिंकला तो म्हणजे टीम आजने. टॉस जिंकून प्रथम स्वीकारला आहे ते म्हणजे क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केले टीम मोठा गावला प्रथम फलंदाजी करण्यासाठी. विनंती असेल टीम आजला की आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे. एक मोठी स्पर्धा